आज कारगिल विजय दिवस च्या निमित्ताने अथर्व फाउंडेशनच्या वतीने आमच्या वीर जवानांची आणि त्यांच्या शौर्याची आठवण काढावी, प्रेरणा घ्यावी, नागरिकांमध्ये देशभक्तीच्या भावना जागृत व्हाव्यात आणि त्या विजयाचा आनंद बरोबरीने देशातल्या नागरिकांमध्ये सहभागितेतून व्यक्त करावा आणि बलिदानी परिवारातील लोकांना सुद्धा आपल्या या कार्यक्रमाचा सहभागी आणि संवेदना व्यक्त करण्यासाठी बरोबर घेऊन येणं या स्वरूपाचा हा कार्यक्रम अतिशय उत्तम अथर्व फाउंडेशनने केला आणि म्हणून या कार्यक्रमाला माझ्या शुभेच्छा। वतीने कारगिल विजय दिवसाच्या या दिवसाला 25 वर्ष पूर्ण झाली आणि त्यामुळे 25 वर्षापूर्वी 1999ला याच तारखेला 26 जुलै 1999ला ऑपरेशन विजय या नावाने सुरू झालेल्या त्या मोहिमेचा शेवट झाला आणि या भारताचा विजय झाला। त्या दिवसाला आज 25 वर्ष पूर्ण होतात। त्यामुळे 26 जुलै 2024 कारगिल विजय दिवसाच्या 25व्या वर्षदिनाच्या निमित्ताने आज अतिशय प्रभावीपणाने अथर्व फाउंडेशनने प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहामध्ये चांगला कार्यक्रम आयोजित केला, ज्यामध्ये शूरवीर सैनिक आणि ज्या शहीद शूरवीरांनी आपल्या मातृभूमीची रक्षा करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या वीर सैनिकांना मानवंदना देण्यासाठी आणि त्यांच्या परिवारासोबत पूर्ण देश आहे हे निश्चित त्यांना सांगण्यासाठी आजचा हा कार्यक्रम आहे। संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना महाराष्ट्राचे सर्व जगाला, सर्व भारताला आणि सर्व महाराष्ट्राला महाराष्ट्राचे दुश्मन कोण आहेत हे माहिती आहे। त्यामुळे संजय राऊत यांनी या गप्पा मारणं सोडावं, त्यांनी विविध गोष्टी करणं टाळावं। शिंदे, फडणवीस आणि अजितदादा यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं सरकार अतिशय चांगलं काम करत आहे आणि त्याच्यामुळे चांगलं काम करणाऱ्या या सरकारला माझ्या शुभेच्छा आहेत। आणि निश्चितपणाने संजय राऊत वारंवार टीका करतात, पण आपण गेल्या 2.5 वर्षामध्ये जेव्हा आपलं सरकार होतं तेव्हा त्या सरकारच्या कोणत्या योजना आपण सरकारच्या माध्यमातून पोचवल्या या कधीतरी सांगाव्यात आणि नुसती टीका करून सरकार बनत नाही आणि त्याच्यामुळे टीका केल्याने चांगली कामं कधी थांबत नाहीत आणि निश्चितपणाने आम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा चांगली कामं करू आणि महायुतीचं सरकार पुन्हा या महाराष्ट्रामध्ये जनतेच्या सेवेला येईल तेव्हा संजय राऊत यांना आपण प्रश्न